मी लिखाण करत असताना किंवा भाषा शिकत असताना तुम्हाला विरामचिन्ह किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आज या प्रकरणावरून कळलं की बाबा कुठलं विरामचिन्ह कुठं वापरायचं, बरोबर की नाही. आपल्याला कमी बोलायचं आहे, जास्त बोलायचं, वाक्य अधुरं आहे, अपुरं आहे, लक्षात या सगळ्या गोष्टीचा आपल्याला ज्यावेळेस उपयोग होणार आहे. आणि एक चांगली भाषा समृद्ध तेव्हाच होते जेव्हा तिच्यामध्ये विरामचिन्ह असतात. थोडक्यात असं मराठीची जननी कोणती आहे? संस्कृत आहे. कोणती आहे? संस्कृत. किंवा आपण थोडक्यात असं म्हणू की मराठी भाषेचा विकास कोणत्या दोन भाषेपासून झाला? संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून. कोणत्या भाषेपासून? संस्कृत आणि प्राकृत. आता जर आपण बघितलं तर आपली जननी किंवा मराठीची जननी जरी संस्कृत असली तर विरामचिन्हे आपण संस्कृतमधून घेतलेत का? नाही. विरामचिन्हे हे आपण संस्कृतमधून घेतलेले नाही. जरी संस्कृत ही मराठी भाषेची जननी असली तरीही. किंवा आपण थोडक्यात असं म्हणू की मराठी भाषेचा विकास हा संस्कृत भाषेवरून झालेला आहे. कशावरून? संस्कृत भाषेवरून. पण संस्कृत भाषेमध्ये सुद्धा विरामचिन्हे नाही आहे. मग संस्कृत भाषेमध्ये विरामचिन्ह नाही तर मग संस्कृत भाषेमध्ये काय आहे? तर संस्कृत भाषेमध्ये एक उभादंड असतो. काय असतो? उभादंड. म्हणजे जर वाक्य संपलं तर त्या ठिकाणी एक असा उभादंड किंवा एक उभी रेषा देण्याचा एक प्रघात आहे. वाक्य संपल्यानंतर संस्कृतमध्ये ना तुम्हाला स्वल्पविराम होता, ना पूर्णविराम होता, ना अर्धविराम होता, ना अपूर्णविराम होता, काही नव्हतं किंवा नाही. पण मग या ठिकाणी आपल्या लक्षात आलं पाहिजे की संस्कृत भाषेमधून जरी आपला विकास होत, मराठी भाषेचा विकास होईल असला तरीसुद्धा आपण संस्कृतमधून विरामचिन्हे घेतलेत का? नाही घेतलेत. मग प्रश्न असा बनतो की आपण विरामचिन्हे कोणत्या भाषेतून घेतली, बरोबर की नाही. मग विरामचिन्हे आपण कोणत्या भाषेतून घेतले? इंग्रजी भाषेमधनं. कोणत्या भाषेतून? इंग्रजी भाषेतनं. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, सांगता येत नाही. एका मार्काला सुद्धा येऊ शकतो किंवा एक छोट्याशा वाक्यामध्ये सुद्धा येऊ शकतो की आपण विरामचिन्हे कोणत्या भाषेमधून घेतले आहेत. तर कोणत्या भाषेतून घेतले? इंग्रजी. ठीक आहे. मग त्यानंतर आता ही गोष्ट महत्त्वाची की बाबा विरामचिन्ह सर्वात पहिले मराठीमध्ये कोणी वापरलं, हाही एक प्रश्न पडतो, बरोबर आहे की नाही. एक मेजर कँडी नावाचा एक आपण थोडक्यात असं म्हणू की एक व्यक्ती होता किंवा आपण असं म्हणू की इंग्रज होता, मेजर कँडी. काय? मेजर कँडी. त्याने सर्वात प्रथम काय केलं? इंग्रजी भाषेप्रमाणेच मराठीमध्ये काय केलं? विरामचिन्हाचा वापर सुरू केला. मग आपला या ठिकाणी एक प्रश्न आणखीन क्लिअर होतो. कोणता प्रश्न क्लिअर होतो? की बाबा आपण इंग्रजीमधून विरामचिन्हे मराठीत आणली, परंतु सर्वात पहिले त्याचा वापर कोणी केला? मेजर कँडी या इंग्रज व्यक्तीनं केला. कोणी केला? मेजर कँडी. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. हा प्रश्न उद्या येऊ शकतो की विरामचिन्हाचा वापर आपण कोणत्या भाषेतून घेतला? इंग्रजी. आणि त्याचा वापर सर्वात पहिले कोणी केला? मेजर कँडी. कोणी केला? मेजर कँडी. हे दोन प्रश्न तुम्हाला आवर्जून येऊ शकतात, सांगता येत नाही. आता बघा, आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, तेव्हा आपल्याला मधून थांबावं लागतं. जर आपण थांबलो नाही, आता समजा मी तुम्हाला शिकवतोय, शिकवता मी स्टॉप नाही घेतला, मी आलो आणि नुसतंच बडबड करत बसलो एकदम फास्ट. लगे तुम्ही बघतात लहान मुलं ज्यावेळेस धडा वाचतात त्यावेळेस त्यांना कुठं थांबावं, कुठं मोठ्याने बोलावं, कुठं हळू बोलावं, लक्षात याचं जरा नॉलेज नसतं किंवा थोडं त्यांना आज्ञेने असतात. मग ते येतात आणि एखादं पत्र वाचल्यावानी किंवा वर्तमानपत्र वाचल्यावानी ते रप वाचत चालतात. आता आपल्याला आज तेच शिकायचं आहे विरामचिन्हामध्ये की पूर्णविराम केव्हा घ्यायचा, अर्धविराम केव्हा घ्यायचा, स्वल्पविराम कधी घ्यायचा, अपूर्ण विराम कधी घ्यायचा, किंवा ते चिन्ह दिसतात कसे. हा सगळ्यात मोठा घोळ आहे आपला. आपल्याला फक्त फुलस्टॉप माहिती आहे. काय माहिती आहे? फुलस्टॉप किंवा कॉमा माहिती आहे. इंग्लिशमधला काय? कॉमा. यांनी कॉमालाच आपल्याला स्वल्पविराम म्हणते. तर काय म्हणतं? स्वल्पविराम. ठीक आहे. आता मग त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी बोलतो, संभाषण करतो, तेव्हा आपल्याला अधूनमधून थांबावं लागतं. या थांबण्याला आपण काय म्हणतो? मराठी व्याकरणामध्ये विराम म्हणतो. काय म्हणतो? विराम. लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस बोलतो किंवा संभाषण करतो, मध्ये ज्यावेळेस थांबतो, त्या गोष्टीला किंवा त्या थांबण्याला काय म्हणतात? विराम असे म्हणतात. बोलण्यातील विराम निरनिराळ्या चिन्हाने दाखवले जातात. जे बोलण्याचे विराम असतात, एक वाक्य बोलल्यानंतर तुम्हाला विराम घ्यायचा आहे किंवा थांबायचं आहे, लक्षात, ते वेगवेगळ्या चिन्हाने दाखवलं जातं आणि त्या चिन्हांना काय म्हणतात? विरामचिन्हे म्हणतात. काय म्हणतात? विरामचिन्ह. विराम जेथे घ्यायचा किंवा विराम दाखवण्याची
चिन्हे म्हणजे काय रे? विराम चिन्हे. एकदम साधे साधे आणि सोप्या व्याख्या आहेत ज्या तुम्हाला पाठ होऊ शकतात. असं केली अवघड नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की मराठी भाषेमधले जे विरामचिन्ह आले ते कोणत्या भाषेमधून आले? इंग्रजी भाषेतून. संस्कृतमधून आपण विरामचिन्हे घेतले का? नाही. मग आपण म्हणतो की बाबा एखादं वाक्य संपल्यानंतर थोडं थांबायला पाहिजे, बरोबर की नाही? थोडं स्टॉप व्हायला पाहिजे. मग जर असं जर आपण म्हणतो तर मग संस्कृतमध्ये एक वाक्य संपल्यानंतर काय वापरलं जातं? ओभादंड. काय वापरलं जातं? ओभादंड. आणि आपण इंग्रजीप्रमाणेच मराठीमध्ये काय वापरायला सुरुवात केली? विरामचिन्हे. काय वापरायला सुरुवात केली? विरामचिन्हे. आणि ही विरामचिन्हे सर्वात पहिले कोणत्या व्यक्तीनं यूज केलं? मेजर कॅन्डी या व्यक्तीनं मराठीमध्ये इंग्रजीप्रमाणे विरामचिन्हे वापरली. आता पुढं बघा, विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले कोठे सुरू झाले की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी कळतात. म्हणून विरामचिन्हांना लेखनात महत्त्व असते. अशा चिन्हांचा वापर केव्हा व कोठे करावा हे समजून घ्यावे लागते. जर उद्गारातील भाव सौम्य प्रकारात असेल तर स्वल्प विराम द्यावा. विरामचिन्हे दोन प्रकारचे असतात. आपल्याला उद्गारात आपण ज्यावेळेस बोलतो, उद्गारातील भाव जर सौम्य प्रकारातला जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? तिथं कोणतं चिन्ह द्यावा? स्वल्प विराम. कोणतं? स्वल्प. आता आपल्याला तेच बघायचं आहे. पण ही विरामचिन्हे सुद्धा दोन प्रकारची. किती प्रकारची? दोन. उद्या प्रकार विचारले जाऊ शकतात की विरामचिन्हे किती प्रकारची आहेत रे? दोन प्रकारची. पहिला प्रकार कुठला? विराम दर्शवणारा. पहिला प्रकार कुठला? विराम दर्शवणारा. दुसरा कुठला? अर्थबोध करणारी. विरामचिन्हे दोन आहेत. पहिला प्रकार आहे तो म्हणजे विराम दर्शवणारी आणि दुसरा प्रकार आहे अर्थबोध करणारी. ठीक आहे. मग आता विराम दर्शवणारी पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात आणि अर्थबोध करणारीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. आता आपल्याला काय करायचं आहे? फक्त विरामचिन्हे याचाच विषय बघायचा आहे किंवा ढोबळमानाने 18 विरामचिन्हे. किती आहे? 18 विरामचिन्ह. तेवढं आपल्याला. आता आपल्याला विरामचिन्हाला सुरुवात करायची आहे. पहिलं विरामचिन्ह जे आहे ते कोणतं आहे? पूर्णविराम. कुठलं आहे? पूर्णविराम. आणि पूर्णविराम तुम्हालाही माहिती आहे कसा दिसतो? एक साधा टिंब. काय? साधा टिंब. वाक्य संपल्यानंतर, विधान संपल्यानंतर किंवा वाक्य पूर्ण झालं आहे हे दाखवण्यासाठी काय वापरतात? पूर्णविराम. आता या ठिकाणी लक्षात घ्या, खूप शॉर्टकट आहे, तुम्हाला लक्षात राहील असं एकदम. आणि आपल्या दररोजच्या वापरामध्ये विधान संपलं, वाक्य संपले, काय वापरायचं रे? पूर्णविराम. काय? पूर्णविराम. एक वाक्य मी बोललो की बाबा भागवत झोपली आहे, भागवतला झोप येत आहे. वाक्य पूर्ण झालं. काय झालं? वाक्य पूर्ण झालं. मग कोणता विरामचिन्ह द्यावं लागेल? पूर्णविराम. ठीक आहे. तेजस्विनी गोंधळात आहे. कोणतं चिन्ह? विरामचिन्ह. माझं वाक्य पूर्ण झालं. बरोबर की नाही? आता दुसरं चिन्ह आपण बघू. लक्षात. आणि जर उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, पाठे टाके, पाठेच ना, की बाबा पूर्णविरामचा वापर काय? काय वापर आहे रे बाळा? विधान पूर्ण झालं किंवा वाक्य जर पूर्ण झालं हे तुम्हाला दाखवायचं असेल तर कोणतं चिन्ह वापरायचं आहे? विरामचिन्ह. ठीक आहे. आता याला खूप सोपं आणि साधं आहे तेजस्विनी. काहीच नाही. एका रोमध्ये काय, कॉलममध्ये काय लिहायचं? चिन्ह, ची नावे. एका कॉलममध्ये चिन्ह आणि एका कॉलममध्ये काय लिहायचं? आपल्याला त्याचा वापर लिहायचा. काय लिहायचा? वापर. लक्षात. आता पुढं बघा, 2 नंबरचं जे चिन्ह आहे ते कोणतं आहे? कोणतं आहे? अर्धविराम. आणि अर्धविराम तुम्हाला माहिती आहे, एक वरती टिंब आणि छोटासा कॉमा, याला काय म्हणायचं? अर्धविराम. आता मोठी वाक्य वाचत असताना स्वल्प विरामापेक्षा जास्त वेळ तुम्हाला थांबावं लागत असेल. मोठी वाक्य वापरत असताना तुम्हाला स्वल्प विरामापेक्षा जास्त वेळ थांबायचं आहे. काय? जास्त वेळ. जसं की एक वाक्य दिलेलं आहे बघा, मुख्यमंत्र्यांनी खूप आश्वासने दिली, पूर्तता मात्र एकाचीही झाली नाही. आपण बोलता बोलता बोलतो, काय बापारे आणले त्याने, काय बोलला तो मिठूवानी, काय बोलले ते पोपटावानी. देशाचे पंतप्रधान आले आणि इतके जबरदस्त आश्वासने दिले. स्टॉप झालं थोडा वेळ. काय झालं? स्टॉप. एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगतो मी, मोठी वाक्य वाचत असताना स्वल्पविरामापेक्षा, स्वल्पविराम म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉमा,
स्वल्पविराम म्हणजे काय? कॉमा. जास्त वेळ जर तुम्हाला थांबावं लागत असेल तर कोणतं चिन्ह वापरायचं? अर्धविराम. आणि जर खाली पण आणखीन दिलेले 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास, आता 2 छोटी वाक्य आहेत, आपण शिकलेलो आहे संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, आपण वाक्याचे प्रकार शिकलो, तुम्हाला शिकवलेले आहे सगळ्या गोष्टी, बरोबर की नाही? आणि उभयान्वयी अव्यय पण तुम्हाला शिकवलेलं आहे. उभयान्वयी अव्यय सुद्धा 2 प्रकारची, किती प्रकारची आहे? 2. एक गौणत्व सूचक आणि दुसरं काय? प्रधानत्व सूचक. आणि उभयान्वयी अव्ययाचे सुद्धा किती प्रकार आहे? 4. कोणते कोणते? का 8 आहे? 8 आहे. किती आहे? 8. दोन्ही मिळून 8. बरोबर का? मला सांगत चला, तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार आहे, बरोबर की नाही? हे कळायलाच लागलं आता उत्तर देऊन. किती आहे रे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार? ढोबळवान आणि 2 आहे. किती आहे? 2. पण आपण जर पाठ जर बघितले तर 8. किती आहे? 8. लक्ष येते? मग आपल्या उभयान्वयी अव्ययानी ज्यावेळेस 2 छोटी वाक्य जोडायची तर पहिल्या वाक्यानंतर आपण असं म्हणू की आपल्याला काय द्यावं लागतं? अर्धविराम द्यावं लागतं. जसं फॉर एक्झाम्पल पाऊस आला, एक वाक्य अर्धविराम द्या, पण पीक मात्र वाया गेले, लक्षात. असं एक दुसरं वाक्य, पण काय त्या ठिकाणी? उभयान्वयी अव्यय. काय आहे? उभयान्वयी. आता तिसरं जे चिन्ह आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते चिन्ह म्हणजे काय? स्वल्पविराम. आपल्या आवडतीचं चिन्ह आहे. काय ते? स्वल्पविराम. आपल्या आवडतीचं चिन्ह. आणि स्वल्पविराम म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? कॉमा. काय? कॉमा. आता कॉमाचा वापर केव्हा केव्हा होतो ते आपल्याला शिकायचं. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आले तर आपल्याला कॉमा द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? कॉमा. जसे मी जर म्हटलं मला कथा, कादंबऱ्या, गोष्टीचे पुस्तकं, कविता, काय म्हणलो मी की एका क्षेत्रातले वाक्य, किंवा मी असं म्हणाल एका जातीचे शब्द. एका जातीचे म्हणजे काय? आता थोडक्यात मी असं म्हणाल की गणेशला पेरू, सफरचंद, संत्री, चिकू इत्यादी फळे आवडतात. एका जातीचे काय ते शब्द आहे, फळवर्गीय शब्द आहे. काय आहे? फळवर्गीय. लक्षात. मग एका जातीचे शब्द ज्यावेळेस लागोपाठ येतात गणेश, त्यावेळेस आपल्याला काय द्यावा लागतो? स्वल्पविराम, ज्याला काय म्हणतात? कॉमा. काय म्हणतात? कॉमा. ठीक आहे. मग दुसरा वापर काय बघा? अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी. अवतरणातील वाक्य, आता तुम्हाला माहिती एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. तुम्हाला एकेरी अवतरण चिन्हातल्या वाक्याच्या अगोदर कृष्ण म्हणाला अर्जुन पुढे हो, असं एक वाक्य समजा. म्हणालाच्या नंतर काय द्यावं लागणार आहे? कॉमा द्यावा, किंवा काय द्यावं लागेल? स्वल्पविराम. मग मी त्या ठिकाणी तेच सांगतो, अवतरणातले वाक्य असेल, अवतरणातले वाक्य तेच होतं. कृष्ण म्हणाला अर्जुन पुढे हो. काय? अर्जुन पुढे हो. अवतरणातले वाक्य आणि बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. नेक्स्ट बघा, संबोधन वेगळे दाखवण्यासाठी सुद्धा स्वल्पविराम वापरतात. संबोधन म्हणजे काय रे? हाक मारणे. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. जसं आपल्याला संबोधन वेगळे आहे हे दाखवण्यासाठी काय वापरायचं आहे? स्वल्पविराम. जसे मी म्हटलं मधू, स्वल्पविराम, इकडे ये. काय? मधू इकडे ये, याला संबोधन म्हणतात. किंवा संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. एखाद्या नावाला हाक मारल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर काय द्यावं लागतो? स्वल्पविराम द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? स्वल्पविराम. उद्या याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न पडू शकतात की स्वल्पविरामाचे खालीलपैकी कोणते कोणते वापर आहे किंवा कोणते कोणते वापर नाही. 3 वापर आपण आतापर्यंत बघितलं. एक, संबोधन वेगळं दाखवण्यासाठी. दुसरं, अवतरणातलं वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी. आणि एका जातीचे शब्द आल्यानंतर कोणतं चिन्ह वापरतात? स्वल्पविराम. नेक्स्ट बघा, चौथा वापर काय? अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी सुद्धा हे चिन्ह वापरतात. छोट्या छोट्या घटना आहेत. काय? छोट्या छोट्या. जसं आपण मैदानावर गेलो, कॉमा. गुरुजी आले, कॉमा. गोळा घेतला, कॉमा. गोळा फेकला, कॉमा. गायत्रीच्या टाळक्यात पडला, कॉमा. ठीक आहे. धनश्री चपली, कॉमा. ठीक आहे. साहिलला गोळा लागला, कॉमा. गुरुजीनं गोळा जमा केला आणि घरी घेऊन गेले, फुल स्टॉप. काय? आता नेक्स्ट बघा, मोठ्या वाक्यात पूर्वार्धात प्रश्न असेल तर ते प्रश्नचिन्हाऐवजी स्वल्पविराम देतात. आता मोठे वाक्य जर असेल आणि त्या मोठ्या वाक्याचा पूर्वार्ध असतो
आणि त्याच्यामध्ये जर प्रश्न असेल तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ऐवजी काय दिला जातो? स्वल्पविराम. मोठं वाक्य आहे. काका कधी येतील असे बंडूने काकूंना विचारले. काका कधी येतील असे बंडूने काकूंना विचारले. काका कधी येतील तुम्ही प्रश्नचिन्ह देशाल, परंतु एका मोठ्या वाक्यामध्ये एक छोटासा काय पूर्वार्धामध्ये एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? असा प्रश्न विचारत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह टाकायचं आहे का? नाही. त्या ठिकाणी काय टाकायचं आहे? कॉमा टाकायचं आहे किंवा काय टाकायचं आहे? स्वल्पविराम टाकायचं. काय टाकायचं आहे? स्वल्पविराम. चला नेक्स्ट चौथं चिन्ह आपण या ठिकाणी बघू. चौथं चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. असं तुम्ही समजा अपूर्ण विराम. काय? अपूर्ण विराम. सगळी चिन्ह महत्त्वाची तसं पाहायला गेलं तर आपण चौथं चिन्ह बघतोय आणि चौथं चिन्ह काय? अपूर्ण विराम. आता तुम्हाला त्याच्यामध्येच कळलं असेल वरती बघा पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम आणि काय? अपूर्ण विराम. आता विराम 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 संपले. विराम 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 संपले. विरामचे किती प्रकार आहे? 4. कोणते कोणते? अर्धविराम, स्वल्पविराम. कळालं तुम्हाला? म्हणजे या ठिकाणी विराम दर्शवणारे चिन्ह किती आहे? 4. कोणती कोणती? कळालं? मग आता अपूर्ण विराम हे कसं दिसतं? काहीच नाही. एका खाली एक, 2 टिंब. एका खाली एक काय? टिंब. ठीक आहे. आता पूर्णविराम काय? फक्त एक टिंब. अर्धविराम काय? एक टिंब आणि कॉमा. नंतर काय? एक कॉमा आणि नंतर काय? 2 टिंब. लक्षात आहे? आणि प्रत्येकाचा वापर मी तुम्हाला सांगितलेला आहे. फक्त फळ्यावर नाही लिहिला, कारण अर्धविराम, स्वल्पविराम यांचे एकापेक्षा जास्त वापर आहे. लक्षात? काय? एकापेक्षा जास्त वापर आहे. आता अपूर्ण विराम एखादा तपशील असेल, एखादा खुलासा असेल किंवा क्रम आहे. काय आहे? क्रम. त्यावेळेस तुम्हाला काय दाखवावं लागतं? तुम्हाला तपशील कळतो. आपण गणित शिकत असताना स्पष्टीकरण लिहितो. काय लिहितो? आणि स्पष्टीकरणाच्या पुढं काय लिहितो? 2 टिंब लिहितो. काय लिहितो? किंवा तुम्ही प्रयोग लिहिता. प्रयोग सगळ्यांनी केलेले असेल तुम्ही 5वी 6वीला एकमेकाचे बघून. ठीक आहे. जो 5वीचा मुलगा 6वीला याला त्याची वही घ्यायची. खार 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 खार. आता मी सकाळी एकाला विचारलं, का रे बाळा तू वर्गात काय करतो? लायब्ररीत लेक्चर नाही? मला काही नाही सर, BComचे प्रॅक्टिकल लिहितो म्हणे. म्हटलं कसं काय? काही नाही, मागच्या सिलेबसची पोरं आणलेत म्हणे वया. चालू म्हणे खाडायचं काम. लक्षात? तसं दणक्यात आपलं जबरदस्त चालू राहतं. मग त्याच्यामुळं आपल्या मराठवाड्यातल्या पोरांना काय होतं, जरा नोकरी लागायला वेळ लागतो. बरोबर की नाही? मग आता आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे? अपूर्ण विराम. एखादा खुलासा करायचा आहे तुम्हाला. काय खुलासा? तुम्ही म्हटले किंवा तुम्हाला असा क्रम दाखवायचा आहे. काय दाखवायचा आहे? क्रम. आता तुम्हाला चढता क्रम हा शब्द लिहिल्यानंतर त्याच्यासमोर 2 टिंब द्यावं लागतात. ते 2 टिंब कोणते असतात? खुलासा द्यायचा आहे तुम्हाला. चढता क्रम कसा असतो? उतारता क्रम 2 टिंब आणि मग बाकी काही संख्या वगैरे तुम्ही लिहिल्यात तर खुलासा द्यायचा आहे. तपशील द्यायचा आहे तुम्हाला. काय द्यायचं आहे? तपशील किंवा क्रम दर्शवताचा आहे. काय दर्शवता आहे? क्रम. मग त्यावेळेस कोणतं चिन्ह वापरणार? अपूर्ण विराम. इथपर्यंत कळालं? 4 चिन्ह कळाली. कोणाला काही अडचण असेल तर लगेच सांगा. त्याला अवघड नाही. लक्षात? काय मोठं प्रकरण नाही, छोटं प्रकरण आहे. पण उद्या तुम्हाला पोलीस भरतीला किंवा कुठल्याही एक्झामला राज्य पातळीवरती म्हणतो मी, मराठी व्याकरण ज्या पोस्टसाठी आहे त्या ठिकाणी ओम जाधव एक प्रश्न कशावरती येऊ शकतो? आपल्याला प्रश्नचिन्ह बघायचं जे की आपल्या आयुष्याला सगळ्याला लागलेले प्रश्नचिन्ह. तुम्हालाही माहिती किंवा काय प्रश्नचिन्ह हे याला काय म्हणायचं? प्रश्नचिन्ह. जे आयुष्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पडतं. लक्षात? आणि पुस्तकामध्ये आपल्याला प्रश्न संपल्यानंतर त्याचा वापर करावा लागतो किंवा वहीमध्ये आपण वाक्य लिहिल्यानंतर एखादा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, त्या प्रश्न विचारल्यानंतर कोणत्या चिन्हाचा वापर करावा लागतो? प्रश्नचिन्ह. जसे तू केव्हा आलास? प्रश्नचिन्ह. तू कुठे गेला होता? प्रश्नचिन्ह. तू काय खाल्ले? प्रश्नचिन्ह. हे चालतं ना फोनवर. ठीक आहे. याच्या पलीकडे काय चालतं? तू केव्हा झोपलास? प्रश्नचिन्ह. तू केव्हा उठलास? प्रश्नचिन्ह. बरोबर आहे की नाही? ज्याला कळलं त्याला की गालात हसलं पाहिलं का? लबाड आहे रे बाबा दुनिया, लबाड. ठीक आहे. चला नेक्स्ट 6 नंबरचं चिन्ह आहे उद्गार चिन्ह. कोणतं? उद्गार चिन्ह. मग आपल्याला उद्गार चिन्ह कोणतं ते बघावं लागेल. कोणतं रे उद्गार चिन्ह? एक उभी रेषा आणि त्याच्या खाली टिंब. काय? उलटा आहे. काय? उलटा आहे. म्हणजे त्या स्मॉल आहे, आपण काय म्हणतो त्याला? स्मॉल आहे. आता बघा तुमच्या भावना दाटून आल्या. एका वेळेस होता तुम्ही इमोशनल होतात. लक्षात? उत्कट भावना आहे तुमच्या, त्या व्यक्त करायच्या आहे.
मग त्या व्यक्त करत असताना त्या शब्दाच्या भावनेच्या शब्द किंवा भावनात्मक शब्द असतात. आपण त्यासाठी एक स्पेशल प्रकरण शिकलो. कोणतं? केवल प्रयोगी अव्यय. कोणतं? केवल प्रयोगी अव्यय. तुमच्या मनातले काही भावना आहे आपण शिकलो. 8-9 प्रकारच्या भावना असतात. 9 प्रकारच्या. किती? 9 प्रकारच्या. आणि त्या भावना आपल्या मुखावाटे नकळतपणे बाहेर पडतात. आलं लक्षात? मग त्या भावना दाखवण्यासाठी त्या शब्दाच्या नंतर त्या वाक्याच्या नंतर कोणतं चिन्ह वापरतात? उद्गार चिन्ह. आणि उद्गार चिन्ह म्हणजे इंग्रजीमधला उलटा आहे, त्यातले त्यात स्मॉल लेटरमधला. कुठला? स्मॉल लेटरमधला. आणि मग एका वेळेस असं झालं, एखादा मित्र पडतोय पायरीवरून, मग तुम्ही जोरात म्हणता अरे रे रे लय वाईट झालं. काय झालं? लय वाईट झालं. अरे रे नंतर काय येतं? उद्गार चिन्ह. काय दुर्दशा झाली त्याची. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एखादा व्यक्ती, एखाद्या गुरुजी समजा, तुम्ही खूप छान कार्य केलं, मी तुमच्या पाठीवर थाप देऊन काय म्हणतो? शबास. काय? शबास. तुमची प्रशंसा करतो. काय करतो? तारीफ करते. या मग क्या करते? तारीफ. आलं लक्षात? आणि मग त्या भावना आहेत त्या. आता एक चालला साहिल जंगलाना काट्याकुट्याना, आणि त्याच्या पुढं नेमकं एक बसला मांडी घालून. आलं लक्षात? साहिल आपल्या गणगणित आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, फ्री फायर. आलं लक्षात? चालू आहे त्यात इंस्टाग्राम वगैरे. स्क्रोल करता करता त्याला खाली कळलंच नाही काय म्हणून, पण अचानक त्या विदिन सेकंदात त्याच्या डोळ्यापुढं साप दिसला. काय दिसला? साप. आणि मग नकळतपणे त्याच्या तोंडातून एकच शब्द निघतो. काय? अरे बाप रे. काय? अरे बाप. आणि त्यावेळेस त्याची 100% काय होईल राहते? ठीक आहे, कार्यक्रम ओके होईल राहतो. ठीक आहे, काय होईल राहतं? कार्यक्रम ओके. उद्गार चिन्ह. काय? उद्गार चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी काय येतं? उद्गार चिन्ह येतं. नेक्स्ट बघा, अवतरण चिन्हे. कोणतं? अवतरण चिन्हे. आणि अवतरण चिन्हे दोन आहे. कोणते कोणते शिवानी? दोन. हां, एकेरी अवतरण चिन्ह. आणि दुसरं कोणतं? दुहेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे अवतरण चिन्ह कसं असतं. हा लक्षात? तुम्ही ज्यावेळेस एकेरी अवतरण चिन्ह देतात त्यावेळेस असं, दुहेरी देतात त्यावेळेस डबल. लक्षात येते? मग आता अवतरण चिन्हाचा काय वापर होतो? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरावं लागतं. एखादा व्यक्ती बोलणारा जर असेल, त्याच्या तोंडचे जे शब्द असतात ते दाखवण्यासाठी आपल्याला कोणतं चिन्ह वापरणं आहे? दुहेरी. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचे, त्यावेळेस कोणतं चिन्ह वापरतात? एकेरी. काय? जोर द्यायचा आहे, जोर एखाद्या शब्दावर. राम राम. एकेरी चिन्ह. काय? एकेरी चिन्ह. किंवा तुम्हाला दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचे. भ्रष्टाचाराला आळा बसेल असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले. आणि तुम्ही स्वतः बोलतायत, किंवा मी असं म्हटलं की ध्रुव म्हणाला किंवा त्यो म्हणाला, देवा अढळपद द्या, असं एक वाक्य आहे. दुसऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपल्याला काय वापरलं जातं? दुहेरी अवतरण चिन्ह. किंवा एखाद्या शब्दावर जर जोर द्यायचा आहे आपल्याला, तर एकेरी अवतरण चिन्ह त्या ठिकाणी वापरावा लागतं आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, विग्रह चिन्ह किंवा त्याला आपण काय म्हणू? संयोग चिन्ह. संयोग चिन्ह किंवा त्यालाच काय म्हणतात? विग्रह चिन्ह. संयोग चिन्ह किंवा विग्रह चिन्ह. आणि मग संयोग चिन्ह किंवा विग्रह चिन्ह कसं आहे? एकदम छोटंसं डॅश म्हणून. किंवा अजून एक वापर त्याचा, ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहत असेल, आपण काय केलं, लिहित लिहित आलो आणि इथं आपली ओळ संपली वहीची, आणि मग मला एक शब्द लिहायचा होता. लक्षात? समजा फॉर एक्झाम्पल संकल्पपूर्ती लिहायचा होता, पण मी संकल्प लिहिलं, पूर्ती बाकी राहिलं, मग मी इथं हे बारीकचं काय देणार? संयोग चिन्ह देणार आणि पूर्ती खालच्या ओळीमध्ये लिहिणार. मग दुसरा वापर काय संयोग चिन्हाचा? की बाबा ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला, तर तो शब्द अपुरा राहिला हे दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतात. काय वापरतात? ठीक आहे. नेक्स्ट बघा, 9 जे चिन्ह आहे, 9 नंबरचं कोणतं चिन्ह आहे ते? अपसारण चिन्ह. त्यालाच आपण काय म्हणतो? डॅश म्हणतो. काय म्हणतो? डॅश. अपसारण
चिन्ह. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? डॅश. आणि त्याला अजूनही दुसरी नावं आहेत यात, किंवा याचा वापर काय होतो? स्पष्टीकरण, किंवा यालाच आपण काय म्हणतो? वियोग चिन्ह. मग आता याचा वापर कुठला कुठला आहे, किंवा हे चिन्ह दिसतं कसं? आता संयोग चिन्ह छोटं असतं आणि अपसारण चिन्ह त्याच्यापेक्षा थोडा आडवी रेषा असं थोडक्यात म्हणून मोठी थोडी. लक्षात. मग याचा वापर काय काय बघा. वापर याचा असा आहे की बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, विचार मालिका तुटली, बोलता बोलता तुम्ही आठवलंच नाही तुम्हाला, मी तिथं गेलो पण वाक्य राहून गेलं तसंच. काय वाक्यातच राहिलं, मी तिथं गेलो पण. अचानक काय होतं, एकीत जर विचारलं एखाद्या पोरीनं, का गं माझा डाएट कोणीच संपवला, तुला सांगू का? तेवढ्यात कुठे सर एंट्री होती. कोणतं चिन्ह वापरलं जातं मग? अपसारण चिन्ह. थोडं स्टॉप होतं आणि मग आपण नंतर काहीतरी बोलायला सुरुवात करतो. लक्षात. नेक्स्ट बघा, अजून एक वापर आहे, मध्येच वेगळे स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास. मध्येच वेगळं, मग मी तेच म्हणतो ना, विषय बदलावा लागतो. तिथं काय करावं लागतो? विषय. आपल्याला लालुत्री करायची असते नेमकं, परंतु आपण न आठवल्यासारखं करतो, विषय बदलून टाकतो. बरोबर की नाही? मग अशा वेळेस कोणतं चिन्ह वापरलं जातं? अपसारण चिन्ह, किंवा तुम्हाला यालाच म्हणता येईल स्पष्टीकरण वियोग चिन्ह. काय? स्पष्टीकरण किंवा वियोग चिन्ह. ठीक आहे. आता नेक्स्ट 10वं चिन्ह बघा. 10वं चिन्ह कोणतं आहे? कोणतं? विकल्प चिन्ह. मग विकल्प चिन्ह कोणतं आहे? विकल्प तुम्हाला माहिती आहे, ऑब्लिक. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? ऑब्लिक, किंवा त्याला मराठीमध्ये किंवा म्हणतात. काय म्हणतात? किंवा. विकल्प दाखवणे, पर्याय देणं. काय देणं? पर्याय. विकल्प केव्हा केव्हा दाखवला जातो? पर्याय दाखवायचा आहे तुम्हाला. आता आपण म्हणतो तुम्हाला पाहुणे, तुम्ही गेले एखाद्या ठिकाणी, चहा, कॉफी, स्प्राईट, फंटा, अलग एवढी कोण सोय नाही करीत तुमची. लक्षात. आणि टाकेसारखा पाहुणा गेला तर वापस पाठवतील. ठीक आहे. काय करतील? वापस पाठवतील. कारण ऑलरेडी लय कांदे पोहे लय चहा झालेले आहेत. बरोबर की नाही जाधव? मग त्यावेळेस आपल्याला कोणतं चिन्ह वापरावं लागतं? विकल्प चिन्ह. आपण म्हणत नाही का तुला चहा की कॉफी, किंवा चहा ऑब्लिक काय कॉफी. तुम्हाला पर्याय दाखवायचा आहे. पर्याय दाखवण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? विकल्प चिन्ह. चला नेक्स्ट बघा, 11वं चिन्ह आहे लोप चिन्ह. कोणतं? लोप चिन्ह. मग लोप चिन्ह कसं दिसतं बघा, दिलेलं आहे तुम्हाला कंसामध्ये. आपण असं म्हणतो टिंब टिंब. काय? टिंब टिंब. लक्षात. 2-3 टिंब देतात. तुम्हाला असं वाटलं 4 द्यायचे, 4 द्या, काही अडचण नाही. मजकूर गायब झाला किंवा मजकूर गाळल्यास त्या ठिकाणी कोणतं त्या ठिकाणी देतात? संयोग नाही रे, लोपचिन्ह. काय? लोपचिन्ह. कोणत्या धुंदीत आहे तुम्ही? कोणतं? लोपचिन्ह. लोप पावणं म्हणजे काय? विलुप्त होणं. काय होणं? विलुप्त होणं. लक्षात. आपण म्हणत नाही का की बाबा थोडक्यात असं म्हणतो, या पुस्तकाचे वैचारिक मूल्य टिंब टिंब. काय? टिंब टिंब. ठीक आहे. थोडक्यात असं म्हणू की एखाद्या गोष्टीचं तुम्हाला मजकूर गाळलेला आहे वाक्यामध्ये, कंटिन्यू आहे बाबा. काय? कंटिन्यू. लक्षात. आपण म्हणत नाही का, आपण एक ग्राउंडवर उभं राहिलो की मी एक म्हणत राहतो, सकाळी पण बोललो होतो, मग तुम्ही बाकी कंटिन्यू करून टाकतात. मी जरा म्हणलं की मी गच्चीत उभा आहे, तुम्ही लगेच टिंब टिंब पूर्ण करून टाकी द्या. लक्षात. तशी काही गोष्टी, काही मी लोप पावलेलं असतं, काही वाक्य लोप झालेलं असतं, गायब झालेलं असतं. लक्षात. नेक्स्ट बघा, 12वं जे चिन्ह आहे ते म्हणजे अधोरेखा. कोणतं? अधोरेखा. एक खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. छोटं प्रकरण आहे पण एका मार्कासाठी येऊ शकतं. आणि मग अधोरेखा कोणती? याला अधोरेखा म्हणायचं. काय म्हणायचं? अधोरेखा. अधोरेखित करणं. काय करणं? अधोरेखित. तुम्ही बघितलं असेल, आपण ज्यावेळेस पोलीस भरतीचा स्पर्धा परीक्षेचा पेपर सोडवतो त्यावेळेस एक प्रश्न असतो बघा, अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा. शब्द काय केलेला असतो? अधोरेखित. आणि तुम्हाला माहिती याचा वापर कशासाठी होतो ते दिलेले आहेत. एखाद्या भागाला विशेष महत्त्व देण्यासाठी अधोरेखित किंवा अधोरेखा या चिन्हाचा वापर होतो. आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. आता नेक्स्ट बघा, कुठलं चिन्ह आहे? काकपद किंवा हंसपद. काय? काकपद किंवा हंसपद किंवा हंसपद. मग काकपद किंवा हंसपद काय आहेत बघा, उलटा त्रिकोण एक छोटासा, उलटा कोण. बरोबर की नाही? याला म्हणायचं काकपद किंवा हंसपद. आणि याचा वापर कशासाठी केला जातो? एखादा शब्द लिहायचा असल्यास आपण काय करतो? एक वाक्य लिहितो. लक्षात.
मी किंवा मी असं थोडक्यात म्हणून एक वाक्य लिहायचं आहे, मी उद्या जाईल. एक शब्द लिहायचा आहे तुम्हाला याच्यामध्ये, पण तो शब्द तुमच्याकडून राहून गेला. मी इथं काय टाकेत तुम्ही गावाला, काय गावाला. मग याचा वापर कुठं होता कळलं तुम्हाला? काकपद आणि हंसपद याचा वापर या कुठं होतो तर एखादा शब्द वाक्यामध्ये लिहायचा राहिला त्यावेळेस तुम्हाला ते हंसपद किंवा काकपद त्या ठिकाणी दाखवून त्याच्यावरती तुम्हाला ते शब्द लिहिता येतो. आणि त्याचा अर्थ असा समजला जातो की ह्या वाक्यातला हा शब्द आहे बाबा म्हणून इथं टाकायचा होता, परंतु तो आपल्याकडून राहिला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, दुसरं जे चिन्ह आहे 14वं ते म्हणजे येथो परिचिन्ह. काय? येथो परिचिन्ह. आता येथो परिचिन्ह तुमच्या खूप परिचयाचं आहे, बरोबर की नाही? आपलं ज्यावेळेस एकच गोष्ट लिहायची असते, हा लक्षात, एखादं वाक्य असतं बघा किंवा एखादा शब्द असतो, एक शब्द आपण काय लिहितो एखाद्या कॉलममध्ये किंवा विद्यार्थी, काय विद्यार्थी, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, किंवा आपण असं म्हणू की इथं पुरुष, 1 नंबर काय पुरुष, 2 नंबर काय पुरुष, 3 नंबर काय पुरुष. याचा अर्थ काय होतो? वरील प्रमाणे. काय? वरील प्रमाणे. वरील प्रमाणे हे सर्व खाली आहेत. मग त्या ठिकाणी तुम्हालाही कळलं असेल की येथो परिचिन्ह वापरण्यासाठी आपल्याला काही मजकूर वरील प्रमाणे आहे हे निर्देशित केलं जातं. नेक्स्ट बघा, गोल कंस. कोणतं चिन्ह आहे? गोल कंस. कोणतं चिन्ह आहे? गोल कंस. आणि तुम्हाला माहिती आहे गोल कंस आपण नेहमी वापर करतो. काय? नेहमी त्याचा वापर करतो. मूळ आशयाचा खुलासा करण्यासाठी तुम्हाला गोल कंसचा वापर करावा लागतो. कशाचा? गोल कंस. मूळ आशयाचा. किंवा तुम्हाला एखादी गोष्ट समजून सांगायची. मी आता लिहिलं, एक शब्द लिहिला समजा चटणी भाकर. काय? चटणी भाकर. आणि कंसात लिहिलं भाकर, मिरची असे पदार्थ वगैरे, त्याचं स्पष्टीकरण दिलं. काय दिलं? स्पष्टीकरण. मूळ आशयाचा खुलासा दिला. काय दिला? न्याहारी. न्याहारी एक शब्द आहे. आपण नाश्ता करतो सकाळी किंवा सकाळचं जे जेवण असतं सकाळचं 9-10 वाजेचं, त्याला आपण न्याहारी म्हणतो. काय म्हणतो? न्याहारी. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो ब्रेकफास्ट. काय म्हणू शकतो? ब्रेकफास्ट. खुलासा देण्यासाठी कोणतं चिन्ह वापरतात? गोल कंस. चला नेक्स्ट बघा, अवग्रह चिन्ह. कोणतं चिन्ह? अवग्रह. आणि अवग्रह बघा उलटा यस. कोणता? उलटा यस. तुम्हालाही माहिती आहे अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह कधी की एखाद्या वर्णाचा लांब उच्चार आहे. एखाद्या वर्णाचा लांब उच्चार. तुम्ही संगीतामध्ये हे बघितलं असं बघा, एखादा गायक गाणं गातो, गाणं लक्षात, मग गाण्याची ओळ जी असते शेवटी समजा सारे ग म पद नि सा अशी स्वर आहेत 7, बरोबर का रे शिंदे महाराज? बरोबर आहे का? मला सांगत चल, मला ते कळत नाही त्यातलं काही एवढं, पण तुम्ही ते वाजवतात पकवाज वगैरे काहीतरी, तुम्ही आहेत संगीतात तज्ज्ञ. आणि मग काही काही असे मस्त मोठा स्वरात बोलतात, ठीक आहे. पण ते अवग्रह असतो. काय असतो? अवग्रह. एकाच स्वराचा किंवा एकाच वर्णाचा काय असतो? दीर्घ उच्चार ज्यावेळेस तुम्हाला दाखवायचा असतो, मोठा उच्चार. दीर्घ म्हणजे काय? मोठा उच्चार. ठीक आहे. तू मोकळी आस, मोकळी लाजू नको तो, ठीक आहे. 17 नंबर चिन्ह कोणतं आहे? संक्षेप चिन्ह. कोणतं? संक्षेप. संक्षेप चिन्ह कुठले रे? गोल कंस आणि एक ठिपका. ठीक आहे. मग याचा वापर कुठं होतो बघा? शब्दांचा संक्षेप दाखविताना. कशाचा? शब्दांचा संक्षेप दाखविताना. किंवा आपण थोडक्यात असं म्हणू की याला फुलस्टॉप नका म्हणू किंवा गोल कंस टिंब नका म्हणू. फुलस्टॉप सारखा दिसणार आहे, परंतु मला संक्षेप दाखवायचा आहे. शॉर्टकट. काय? शॉर्टकट. जसं माझं नाव आहे राजू. काय नाव आहे? राजू. आणि मी काय केलं? रा शेळके केलं नुसतं. काय केलं? रा शेळके. संक्षेप दाखवला. काय दाखवला? संक्षेप. कळालं का? संक्षेप चिन्ह म्हणायचं याला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, शेवटचं चिन्ह आहे ते चिन्ह म्हणजे कोणतं?
एकेरी. एकेरी दुहेरी दंड. आणि खूप सोपं आहे. आपण अभंग वगैरे बघतो. अभंग याच्यामध्ये तुम्हाला एकेरी आणि दुहेरी दंड त्या ठिकाणी दिसेल. चरणाच्या शेवटी काय म्हणू आपण, चरणाच्या शेवटी काय वापरतात, एकेरी आणि दुहेरी दंड. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे की बाबा पहिलं चरण जर असेल तर एकेरी दंड, दुसरे चरण असेल तर दुहेरी दंड. लक्षात मी काय म्हणते. आणि हे तुम्हाला जास्तीत जास्त अभंग वगैरे त्याच्यामध्ये दिसतं. आपण हे 18 चिन्ह बघितले आणि 18 मराठीमधले ते चिन्ह आहेत हे सर्व आपण कुठून घेतले, इंग्रजी भाषेतनं. आणि याचा वापर कोणी केला तर मेजर कॅन्डी या व्यक्तिमत्वाने केला. यात लक्षात राहू द्या. ठीक आहे. विरामचिन्ह पहिले मराठीत होते का, नव्हते. तुम्ही जुनी मराठी लिखाण बघा, तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी वगैरे बघा, तिथं दिसतंय की नाही, संयोगचिन्ह, विरामचिन्ह, स्वल्पविराम हे कुठेही तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार. आपण या ठिकाणी थांबू. तुमचा खूप वेळ घेतला. लक्षात हे प्रकार